नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये। आणि आपण गणेश उत्सव त्यामधला आज पहिला ब्लॉग आपण टाकत आहोत। आणि पहिला ब्लॉग पुण्याचा असलेला प्रसिद्ध गणपती म्हणजे अखिल मंडळ पुणे शारदा गणेश गणपती आहे। हे गणपतीचं मंदिर आहे। स्वागतम, आपण मंदिरात आलेलो आहोत इकडे आणि आपण मस्त छान छान ब्लॉग दाखवणार आहोत। चला, आज आपण सुरुवात केलेली आहे, श्री गणेश केलेला आहे अखिल मंडळ। तर चला बघूया। आपण आलेलो पुण्यामध्ये मंडईमध्ये हे मंदिर आहे आणि फार प्रसिद्ध गणेश मंडळ आहे हे पहिल्यापासून। आणि इथे त्यांचं मंदिर आहे आणि गणपती उत्सव चालू आहे। तुम्ही बघत असाल किती छान मंदिर आहे। स्वागतम मित्रांनो, सुस्वागतम। पाहत असाल तुम्ही, हो, दोन मूर्त्या आहेत, एक पूजेची मूर्ती आहे आणि तर बघत असाल हो, ही एक मूर्ती आहे। आणि आता दुसरी जे मेन मूर्ती आहे आपण दाखवता, मंदिर बघा किती छान आहे। हो, इथं आता भजन होणार आहे, ते दादा म्हणतात इकडनं जावा म्हणून। तर बघा इकडे भजन पण होतं, किती सुंदर मंदिर आहे। हो, इकडे प्रदक्षिणा। स्वागतम मित्रांनो। हो, गणेश मंदिर आहे, आपण पण आलेलो आहोत। चला, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो। जय गणेश मित्रांनो। चॅनलला नवीन असतं तर चॅनल सबस्क्राईब करा, मराठी वन मॅन शो। बघा मित्रांनो, आपण आलेलो आहोत पुण्यामधला गणेश शारदा गणपती। आता आपण मंदिराच्या इथल्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। बघा किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे, आरस केलेली आहे। पुण्यामधील प्रसिद्ध असलेला हा गणेश शारदा गणपती। तर चला, आपण भक्तांच्या बरोबर आपण रांगेत थांबलेलो आहोत आणि तुम्ही पण रांगेत आहात आणि रांगेमध्ये आपण तुम्हाला दर्शन देणार आहोत। गणपती उत्सव चालू आहे। बघा मित्रांनो, किती सुंदर हे केलेलं आहे। हो, बघा इकडे सगळे भक्त थांबलेले आहेत आपले। हॅलो ना, हां बघा दादा पण थांबलेले आहेत इकडे। चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलचं नाव आहे मराठी वन मॅन शो। एकच माणूस आहे। हो, आपले छोटे छोटे ब्लॉग गणपतीचे आज आपण सुरुवात केलेली आहे। पुढील 10 दिवसामध्ये आपण रोज एक ब्लॉग टाकणार आहेत पुण्यामधले जे प्रसिद्ध मानाचे गणपती आहेत। तर आज आपण सुरुवात केलेली आहे मंडई गणपतीपासून। तर बघा मित्रांनो, इकडे कार्यकर्ते पण थांबलेले आहेत, गणपती बाप्पाचे सेवक आणि बरेचसे भक्तजण आलेले आहेत, लाईनीत थांबलेले आहेत। आपण दादांचं दर्शन झालेलं आहे, दादांनी दर्शन घेतलेलं आहे। पाहत असाल तुम्ही, बघा इकडे सुंदर आरस केलेली आहे। तर ब्लॉग आवडला तर नक्की ब्लॉगला लाईक